बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती संदर्भात मुदतवाढ देण्याबाबत चर्चा करणार आहेत। आजच्या बैठकीमध्ये कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज ही महत्त्वाची बैठक होते। काल प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली। मुदतवाढाबद्दल सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं। त्याचबरोबरच मुजोरी चालणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता आणि आज आरटीओ अधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती संदर्भात मुदतवाढ देण्याबाबत आज महत्त्वाची चर्चा होणार आहे। दरम्यान आजच्या बैठकीत निर्णय होतो का, कोणता निर्णय होतो याकडे लक्ष असणार आहे। नाही बघा, मुदतवाढ काही लोकांनी 3 महिन्याची मागितली आहे, काही लोकांनी 6 महिन्याची मागितली आहे, काही लोकांनी 1 वर्षाची मागितली आहे। आता किती मुदतवाढ द्यायची हा आता आम्ही निर्णय घेऊ। शेवटी मुदतवाढ दिल्यानंतर त्या मुदतीच्या कालावधीमध्ये ते झालंही पाहिजे ना। फक्त बैठक घ्यायची आणि मुदत मागायची, पण काही त्यातनं शक्य जर होणार नसेल तर ते नाही। आता शेवटी ही काय राजकीय घोषणा नाही। महाराष्ट्रामध्ये आणि मराठी भाषेमध्ये मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही राज्य शासनाची भूमिका आहे। परिवहन मंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि मला आनंद ह्याच गोष्टीचा आहे की प्रत्येकाने परिवहन मंत्री म्हणून माझी जी भूमिका आहे ती मान्य केलेली आहे की मराठीमध्ये व्यवहार होणं गरजेचं आहे। फक्त ते जुजवी मराठी असलं पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे। ही जी माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी सगळे जी नेते मंडळी आता आलेली ती सहमत आहे।